नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरण या विषयांतर्गत भाग 23मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, तारापती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तारापती म्हणजे ताऱ्यांचा राजा अथवा पती. आपण चंद्राला ताऱ्यांचा राजा म्हणतो, म्हणून चंद्र हा आपला योग्य उत्तर होईल. पुढे, शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शब्द आहे सामुदायिक. तर सामुदायिक हा शब्द शुद्धलेखनदृष्ट्या योग्य लिहिलेले आहे पर्याय क्रमांक 2मध्ये. सामुदायिक. पुढे, जमाव या शब्दातील ज चा उच्चार खालीलपैकी कोणता? तर जमाव हा शब्द उच्चारताना जचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दात आणि टाळू अर्थात दातांच्या वरील जो हिरड्यांचा भाग आहे यांच्या एकत्रित वापराने तो उच्चार होतो. त्याला दंततालव्य असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे, साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर आपण खातो तो साबुदाणा हा शब्द मूळ आपल्या मराठी भाषेचा नाही, तो पोर्तुगीज लोकांच्या भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. उदाहरणार्थ, बटाटा, पाव, पपई, अननस हे सर्व पोर्तुगीज शब्द आहेत. पुढे, अक्काबाईचा फेरा येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच खूप गरिबी येणे, अत्यंत गरिबी येणे. जेव्हा एखाद्यावर खूप मोठे आर्थिक संकट येते किंवा खूप गरिबी येते तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. अक्काबाईचा फेरा आला असे. पुढे, खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहेत? संयुक्त वाक्य म्हणजे 2 स्वतंत्र वाक्य आणि एक शब्दाने ते जोडलेले असते. जसे आई बाजारात गेली व भाजीपाला घेऊन आली. इथे 2 स्वतंत्र वाक्य आहेत आणि व या शब्दाने ती जोडली गेलेली आहेत, म्हणून हा आहे संयुक्त वाक्य. प्राण गेला तरी 72 पण आता माघार नाही. पण हा शब्द जोडला गेलेला आहे 2 स्वतंत्र वाक्याने, म्हणून हा देखील संयुक्त वाक्य आहे. पण हे नवीन माहिती दर्शविण्यासाठी वापरला गेलेला आहे, न्यूनत्वबोधक आहे. पुढे आहे, पाऊस पडत होता म्हणून मला शाळेत जायला उशीर झाला. इथे परिणाम दर्शविलेला आहे, म्हणजेच 2 स्वतंत्र वाक्य आहेत म्हणून या शब्दाने इथे परिणाम दर्शविलेला आहे, म्हणून हा देखील संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे. म्हणजेच जे 3ही पर्याय आहे, 3ही वाक्य हे संयुक्त वाक्याचे आहे. अ, ब, क. पुढे, नामांकित या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? नामांकित म्हणजे चांगल्या कामासाठी प्रसिद्ध असलेला अर्थात नावाजलेला. पण आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. याचा विरुद्धार्थी शब्द होईल कुख्यात अर्थात बदनाम असलेला. पुढे, जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर मित्रांनो, इथे आहे या क्रियापदाचे रूप वर्तमान काळातले आहे, सध्याची काळातले आहे. ती साधी स्थिती दर्शवित आहे, म्हणून तो अर्थ आहे साधा वर्तमान काळ. पुढे, समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? समिती हे तर समूहवाचक नाम आहे. जसे सैन्य, वर्ग, कळप हे सर्व समूहवाचक नाम आहे, जे सामान्य नामाचेच एक उपप्रकार आहे, म्हणून सामान्य नाम हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? औरसचा अर्थ होतो कायदेशीररित्या पत्नीपासून जन्मलेले अपत्य. तर याच्या विरुद्धार्थी होईल अनौरस अर्थात बेकायदेशीर संबंधातून जन्मलेले अपत्य. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे, हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. यातील सज्जन या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर सज्जन म्हणजेच चांगला माणूस. या वाक्यात सज्जन हा शब्द नामापूर्वी येऊन त्या मित्राबद्दल अधिक माहिती सांगत आहे, म्हणून तो आहे नामसाधित विशेषण. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढे,
पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? झाड नपुंसकलिंगी. तर मित्रांनो ते झाड म्हणजे इथे नपुंसकलिंगी आहे. बैल तो बैल. नदी ती नदी. डोंगर तो डोंगर. इथे उभयलिंगी दाखविलेला आहे. इथे पुल्लिंगी यायला हवा होता, म्हणून पर्याय क्रमांक 4ची जोडी इथे चुकलेली आहे. डोंगर पुल्लिंगी शब्द आहे, उभयलिंगी दर्शविलेला आहे. पुढे तो शाळेत पायी गेला. या वाक्यातील पायी या शब्दाचा विभक्ती कारकार्थ ओळखा. तर मित्रांनो या विभक्ती कारकार्थ आहे याचा करण. कारण कारकार्थ यामध्ये प्रत्ययापेक्षा शब्दाच्या अर्थाला महत्त्व दिले आहे. कारकार्थ या विषयामध्ये. कारण मित्रांनो तो शाळेत पायी गेला यामध्ये पायी गेला तो पायाने चालत गेला. जाण्याची क्रिया करण्यासाठी पाय हे साधन म्हणून वापरले गेले आणि ज्यामध्ये साधन म्हणून वापरले गेलेले आहे ते तो ठरतो करण हा कारकार्थ. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे त्याने आता घरी जावे. प्रयोग ओळखा. तर मित्रांनो इथेच घरी जाणारा कोण? तो. तर आपण इथे कर्ताचे लिंग बदलून बघू. तिने आता घरी जावे म्हणजे इथे क्रियापद बदललेलं नाही, म्हणजे हे कर्तरी प्रयोग तर नाही आहे. तर आपण इथे कर्म बदलून बघू. घरी जाणारा कोण? तो. तो हा कर्ता आहे आणि जाण्याची क्रिया कशावर घडत आहे त्यावरच. इथे कर्मच नाही आहे मित्रांनो, म्हणून हा ठरतो भावे प्रयोग. कोणता भावे प्रयोग? तर अकर्मक भावे प्रयोग, कारण इथे कर्म नाही. पुढे तट्टिका या संधीचा विग्रह करा. तट्टिका ही एक व्यंजन संधी आहे. तत् आणि टीका. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे 8वी या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर 8वी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी हा जो आहे तो क्रमवाचक संख्या विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. जो गणनावाचक संख्या विशेषण आहे मित्रांनो त्यामध्ये संख्येची एकूण मोजणी असते, जसे 1, 8, 10, 2 अशा प्रकारे. आणि आवृत्तीवाचकमध्ये पुनरावृत्ती असते, जसे दुप्पट, तिप्पट, आठपट अशा प्रकारे. म्हणून पर्याय क्रमांक 2 क्रमवाचक संख्या विशेषण हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे अयोग्य वाक्प्रचार ओळखा. हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे. हातखंडा असणे म्हणजे अंगीकाम करण्याचे कौशल्य नसणे मित्रांनो सांगितलेलं आहे. इथे चुकलेलं आहे. हातखंडा असणे म्हणजे एखाद्या कामात निपुण असणे, तरबेज असणे, कौशल्य असणे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा अयोग्य वाक्प्रचार आहे. हात चोळीत बसणे म्हणजे संधी निघून गेल्याने चरफळत बसणे आणि हात टेकणे म्हणजे हार मानणे. पुढे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. शुद्ध लेखनानुसार शुद्ध असलेले शब्द. तर इथे जो बहीण हा शब्द आहे तो चुकलेला आहे, कारण बहीण इथे हला दीर्घ वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे, म्हणून बहीण हा शब्द चुकीचे आहे. पुढे खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर मित्रांनो इथे अनसूया आहे, इथे सला उकार आहे. ग्रहपाठ हा शब्द नसून गृहपाठ आहे. आणि उज्ज्वल असा शब्द आहे. आणि सहाय्यक हे शब्द योग्यरित्या लिहिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सहाय्यक हा शब्द शुद्ध लेखनदृष्ट्या योग्य आहे. पुढे मी त्याला मुंबईत धाडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो इथे धाडला हा जो क्रियापद आहे तो त्याला या शब्दावरून तो क्रियापद बदललेला आहे. जर आपण इथे लिंग बदलून बघितलं, मी तिला मुंबईत धाडली, तर ते क्रियापद बदलेल. तर इथे त्याला हे पुल्लिंगी कर्म आहे, म्हणून धाडला हे क्रियापद आले. तर इथे कर्मणी प्रयोग तर आहेच, म्हणून हा होईल कर्मभाव संकर प्रयोग. कारण संकर म्हणजे 2 प्रयोगांचे मिश्रण. उदाहरणार्थ आईने मुलीला शाळेत घातली. इथे मुली या
नामाने क्रियापद बदलले. आईने मुलीला शाळेत घातली. रामाने रावणाला मारला. तर मित्रांनो, हे दोन्ही प्रयोगाचे संकर आहे, म्हणजे मिश्रण आहेत, म्हणून हा ठरतो कर्मभाव संकर प्रयोग. याची ट्रिक म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलतो आणि कर्माला ला हा प्रत्यय असतो, जसे की आपल्या प्रश्नामध्ये आहे त्याला, म्हणून हा ठरतो कर्मभाव संकर प्रयोग. त्याची ट्रिक आहे कर्माला ला प्रत्यय असतो. पुढे विनंती अर्ज ऐसा जे, यातील जे हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? तर हा जो अव्यय आहे जे, तो आहे स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल विनंती अर्ज असा आहे. पुढील माहिती काय आहे हे जोडण्याची जे हा शब्द वापरला गेला आहे. जे हा शब्द अर्जाचा स्वरूप दाखवत आहे, म्हणून स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहे. पुढे पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली. अधोरेखित शब्दाचे लक्षणा ओळखा. बांगडी फुटली म्हणजे मित्रांनो, जे सैनिक होते त्यांची जे पत्नी आहे त्यांचे सौभाग्य नष्ट झाले. काय कारण होतं त्यामध्ये? की पानिपतावर जी लढाई होती त्यामध्ये ते शहीद झाले लढाईमध्ये, त्यांचे सैनिक, त्यांचे पती. तर हा ठरतो उपादान लक्षणा. कारण उपादान लक्षणाची काय ट्रिक आहे की शब्दाचा मूळ अर्थ तोच असून पुढील अर्थ ॲड होते, माहिती त्यात समाविष्ट होते. मूळ अर्थाच्या आधारे दुसरा अर्थ होतो, म्हणून तो ठरतो उपादान लक्षणा. त्यामुळे मूळ अर्थ नष्ट होत नाही. पुढे खालील वाक्यातील रस ओळखा. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला. तर मित्रांनो, हा जो वाक्य आहे तो आहे हास्यरस यामधला. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल पु ल देशपांडे यांच्या उपास या अत्यंत गाजलेल्या विनोदी कथेतून हा वाक्य घेतलेला आहे. म्हणजे उपास चालू होता पण भूक सहन न होत असल्याने भूक लागल्यावर झालेली तगमग यावरून ते हास्य निर्माण होते, म्हणून तो ठरतो हास्यरस. पुढे खालील वाक्यातील अलंकार ओळखा. मऊ मेनावणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तर मित्रांनो, इथे संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही विष्णूचे भक्त मेणापेक्षाही जास्त मऊ आहेत आणि वज्रापेक्षा अर्थात हिऱ्यापेक्षाही जास्त कठीण आहोत. तर येथे भक्तांची तुलना मेण आणि वज्र यांच्याशी केली आहे आणि ते उपमानापेक्षाही श्रेष्ठ आणि गुणवान आहे असे दाखविले आहे. म्हणजे हे ठरतो व्यतिरेक अलंकार. कारण व्यतिरेक अलंकारामध्ये उपमानापेक्षाही श्रेष्ठ गुणवान इथे दाखविले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे सूर्य डोंगराआड गेला या वाक्यातील अधोरेखित शब्द वाक्यात कोणते काम करतो? तर डोंगराआड यामध्ये हा शब्द कोणता काम करत आहे वाक्यामध्ये? तर तो आहे आधारपूरक. कारण आधारपूरक म्हणजे क्रिया कोणत्या ठिकाणी, कोणत्या स्थानावर, कोणत्या आधारावर घडली हा शब्द आधारपूरक दाखवतो. जसे सूर्य डोंगराआड गेला, तर कोणत्या ठिकाणी गेला, कोणत्या स्थानावर गेला? तर डोंगराआड गेला, म्हणजेच तो आहे आधारपूरक. थोडक्यात ट्रिक म्हणजे क्रिया कुठे घडली? तर डोंगराआड घडली. सूर्य जाण्याची क्रिया डोंगराआड घडली. पुढे असावा सुंदर स्वप्नातील बंगला. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, इथे इच्छा व्यक्त होत आहे असावा सुंदर स्वप्नातील बंगला. तर तो आहे विद्यार्थी वाक्य. कारण विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता आणि तर्क या गोष्टींचा बोध होतो. त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. पुढे चुलीवर चवळी शिजत होती. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, चुलीवर चवळी शिजत होती. तर यामध्ये इच्छा काही वगैरे व्यक्त होत नाही. इथे संकेत वगैरे असंही काही नाही, म्हणून हा ठरतो स्वार्थी वाक्य. क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतोय. शिजत होती. उदाहरणार्थ स्वार्थी वाक्य म्हणजे फक्त
काळाचा बोध होणे, क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होणे, ते वर्तमान आहे की भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे. पुढे पैसा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर पैसा हा जो शब्द आहे तो फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे चंद्रमौळी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर चंद्रमौळी, चंद्र आहे मौळीवर अर्थात डोक्यावर, ज्याच्या असा तो, तर ते आहे शिव. म्हणजे हा बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 विभक्ती बहुव्रीही समास. कारण आपण सांगितलं की चंद्र आहे मौळीवर ज्याच्या, इथे चा हा विभक्ती इथे जोडलेली गेलेली आहे. चाची चे षष्ठी विभक्ती, म्हणून विभक्ती बहुव्रीही समास हा आपला योग्य उत्तर होईल. पुढे तराळ अंतराळ हे कोणाचे आत्मकथन आहे? तर हे आत्मकथन आहे पर्याय क्रमांक 4 शंकरराव खरात यांचे. शंकरराव खरात मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आत्ताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ते शंकरराव खरात यांचे आत्मकथन आहे तराळ अंतराळ. त्यांनी या पुस्तकात जीवनातील संघर्ष, ग्रामीण भागातील अनुभव आणि त्यांच्या प्रवास ते मांडलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या 30 प्रश्नांची अभ्यास केलेला आहे. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.